नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय गुट्टे शेतीबाबा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत। तर पीक विमा अर्ज आपण स्वतः मोबाईलवर कशा पद्धतीने भरू शकतो याबद्दल इथे सविस्तर माहिती दिलेली आहे। फक्त आपल्याला प्ले स्टोर ओपन करायचं आहे, त्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स टाका। क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्याच्या नंतर ॲप इन्स्टॉलवर क्लिक करा। ॲप इन्स्टॉल होईल, त्याच्यानंतर ॲप ओपन करा। त्या ठिकाणी लॉग इन स्क्रीनवर क्लिक करा। त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकायचा। नंतर आधार क्रमांक टाकायचा। आता पूर्ण हे सर्व टाकल्याच्या नंतर लॉग इन स्क्रीन ओपन होईल। त्या ठिकाणी आपलं रजिस्टर्ड असलेले जे जुन्या नोंदी आहेत त्यांची पूर्ण माहिती ऑटोमॅटिकली भरलेली दिसेल। जर आपलं रजिस्ट्रेशन अगोदर नसेल तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन किंवा नवीन नोंदणी करावी लागते। हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी। त्याच्यानंतर ॲपमध्ये गेल्याच्या नंतर PMFBY इन्शुरन्स असा पर्याय दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं। आतमध्ये गेल्याच्यानंतर फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म दिसतं, तिथं आपलं राज्य निवडायचे महाराष्ट्र सीझन खरीप स्कीम PMFBY आणि वर्ष 2025। नंतर आपली बँकचा ऑप्शन येतो, तर तीच बँक राहू द्यायची असेल तर तीच बँक राहू द्या, नाहीतर नवीन बँक जोडायची असेल तर ॲड न्यू बँक अकाउंट त्याच्यावर क्लिक करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। नंतर फार्मर डिटेल्स त्या ठिकाणी पूर्ण भरायचे आहे। नेम ॲज पर पासबुक, नेम ॲज पर आधार, त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, रिलेटिव्ह नेम आपल्या नातेवाईकाचं नाव टाकायचं आहे, भाऊ किंवा वडील। परत रिलेशन टाईप त्या ठिकाणी आपल्याला निवडायचे की ज्यांचं आपण नाव टाकलंय नातेवाईक त्यांच्यासोबतचं नातं काय आपल्यासोबत। परत त्या ठिकाणी वय टाकायचं आहे, त्या ठिकाणी जेंडर टाकायचं आहे, आपलं लिंग स्त्री पुरुष, आणि त्याच्यानंतर मग सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडायच्या, कास्ट कॅटेगरी जी काय असेल ती। परत मग फार्मर कॅटेगरीमध्ये स्वतःची शेती जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ओनर असं टाकायचं आहे। नंतर फार्मर टाईप असतो, म्हणजे आपल्याकडे जर 1 हेक्टरपेक्षा कमी जर जमीन असेल त्या ठिकाणी आपल्याला स्मॉल असं निवडायचं आहे। नंतर रेसिडेन्स डिटेल्स आपल्या पूर्ण आधारप्रमाणे भरून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं राज्य, जिल्हा, तालुका या सर्व गोष्टी योग्यरित्या भरून घ्यायच्या आहेत। नंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शेताचा पत्ता टाकायचा आहे, म्हणजे आपलं ज्या ठिकाणी पीक लावलेलं आहे त्या पिकाच्या ठिकाणाची पूर्ण माहिती भरायची आहे। इथं आपल्याला राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, आपलं जे मंडळ असतं रेव्हेन्यू सर्कल ते निवडायचं आहे, परत आपली ग्रामपंचायत निवडायची आणि शेवटी आपलं गाव निवडायचं आहे। नंतर पुढं ऑप्शन असणार आहेत क्रॉप डिटेल्स। तर या ठिकाणी आपलं जर त्या शेतामध्ये एकेरी पीक असेल, म्हणजे फक्त एकच पीक, तर इंडिव्हिज्युअल निवडायचं आहे, किंवा मग जर समजा 2पेक्षा जास्त जर पिकं असतील, म्हणजे सोयाबीनमध्ये दुसरं काही लावलेलं असेल, तूर वगैरे अशा पद्धतीनं, तर ते मिक्समध्ये येतं। आणि आपल्याला काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल निवडून आपण त्या ठिकाणी सोयाबीन सिलेक्ट केलेलं आहे। परत आता इथं खाली ॲडिशनल डिटेल्समध्ये सोविंग डेट, म्हणजे पीक लावलेली जी तारीख आहे, ज्या दिवशी आपण पेरणी केलेली ती तारीख टाकायची आहे। ओनरशिपमध्ये आपला मालकी हक्क, समजा स्वतः असताल तर ओनर टाकायचं, आणि जर दुसऱ्या जर समजा आपण जमीन घेत असेल तर लीजवर असं तिथं ऑप्शन असतं। आणि त्या ठिकाणी सर्वे नंबर आपल्या 7/12वर सर्वे नंबर असतो तो टाकायचा आहे। खाता नंबर त्या ठिकाणी 8वर खाता नंबर असतो तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर प्रोसिडवर क्लिक करायचं आहे। प्रोसिडवर क्लिक केल्याच्या नंतर हे दिसणार की आपल्याला
किती पैसे भरावे लागणार, आपण जे काही क्षेत्र निवडलं आहे विमा भरणा करण्यासाठी त्याच्यासाठी किती पैसे लागणार हे आकडा दिसणार आहे आपल्याला. नंतर मग प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला दुसरं क्रॉप अजून ह्याच्यामध्ये ॲड करायचं तर ॲड क्रॉपवर क्लिक करायचं असतं. नंतर पुन्हा आता इथं पुढचा सेक्शन येतो कागदपत्र अपलोड करायचं. तर आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहेत, बँक पासबुक, त्याचं पहिल्या पानाचा फोटो लागतो, 7/12/8. जर जमलं तर दोन्ही PDF एकत्र करून देऊ शकता. आणि पिकपेराचं जे आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊ, किंवा पिकपेरा तुम्ही स्वतः हाताने सुद्धा लिहू शकता आणि त्याचा फोटो काढून जोडायचा. त्याच्यानंतर असतं भाडे करार काय असतो, जर आपण जमीन दुसऱ्याची भाड्यानं करत असतात म्हणजे लीजवर, तर त्यासाठी 100च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून घ्यायची असते आणि त्याचा नमुनासुद्धा या ठिकाणी आपण स्क्रीनवर दाखवत आहोत. तशा पद्धतीनं असतो, तर तो भरून घ्यायचा आहे आणि तो पण अपलोड करावा लागतो. पुढं ऑप्शन येतं प्रोसीड टू पेमेंट. मग काय करायचं, प्रोसिडवर पेमेंटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याकडे जी काही मोबाईल बँकिंगची सुविधा असेल, जसं की फोनपे, पेटीएम किंवा ऑनलाईन बँकिंग, तर हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. याच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे काही प्रीमियम टू पे असणार आहे, आता आपल्या या ठिकाणी 464 आकडा दाखवतोय, तर ते तेवढं पेमेंट आपल्याला या ठिकाणी भरावं लागतं. भरल्याच्या नंतर आपला पॉलिसी ID तयार होईल. तो इथेच तुम्हाला लगेच दिसणार आहे, किंवा मग ॲपमध्ये होम स्क्रीनला त्या ठिकाणी दिसतं की ॲप्लाइड पॉलिसीजमध्ये दाखवतं आणि पेड असं हिरव्या रंगामध्ये दाखवत असतं आपल्याला चिन्ह ॲपमध्ये. तर मग आपला पीक विमा यशस्वीरित्या भरला आहे, कन्फर्म होतो. चला तर मग मंडळी, शेवटपर्यंत थांबला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील, अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ करायचा असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.